उपस्थित झालेले आहेत त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी सन्मान संपन्न करूया आणि ही विनंती मी जगदीश भोईरेंना विनंती करतो की आपल्या शुभ असं ज्ञानेश्वर महाराज यांना आपण या ठिकाणी सन्मानित करा. हरिभक्त परायण ज्ञानेश्वरजी महाराज यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. खूप मोठी आज उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांच्याच गावातील संघ सध्या आपण पाहिलं तर पुढील सामन्यामध्ये खेळणार आहे वाफाले आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार ज्यांनी हॅट्रिक पूर्ण केली. जशी गोलंदाज हॅट्रिक पूर्ण करतायत फलंदाज हॅट्रिक पूर्ण करतायत सन्मानी शांतारामजी मोरे साहेबांचं अवघ्या 10-15 मिनिटांने या क्रीडांगणावरती आगमन होणार आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. लक्ष आपण पाहिलं तर 24 धावांचं लक्ष आहे. श्रीकांत आणि अजितची जोडी पाहिली आपण आणि पहिल्या चेंडू पाहिलं तर स्वेर होता परंतु तदनंतर साहिलनं कमबॅक केला आणि टाकला त्या ठिकाणी डॉट चेंडू. हो पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा पहिला चेंडू वाईट पडला होता आणि तसंच इथे आपण चित्र पाहतोय हा टर्न केला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेलेकच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने गेला सुद्धा आणि तितक्याच वेगाने सहज 2 धावा पूर्ण सुद्धा झाल्या. अजित आणि त्याला साथ देतोय मिस्टर श्रीकांत अशी जोडी आहे. अजित अतिशय भन्नाट खेळाडू आहे. चिंचोलीचा तगडा खेळाडू आहे ज्याच्या अवतीभोवती संघ फिरतो आणि धावसंख्या इथे पाहतोय आपण 24चं लक्ष आहे आणि जाऊन पोहोचलेली आहे ती 3 वर. इथे सुद्धा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 24 धावांचं संरक्षण केलं जाऊ शकतो. जसं आपण पाहिलं की देवली संघाने पाहिलं तर 19 धावा डिफेंड केल्या होत्या 20 धावा डिपेंड केल्या होत्या. इथे मात्र 24 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. ओ खराब चेंडू पंचांचा पात्र या ठिकाणी पावशील कुठला इशारा नाही आणि चेंडू सरळ लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी हा चौकार. फुलटस होता अगदी कमरेच्या खाली होता आणि त्याला छान टर्न केलं बॅट्समनने. जागा बनवली ऑफस्टीच्या बाहेर निघाला आणि मस्त एलिव्हेशन होतं. चांगलं डिस्पॅच केलं लॉंग लेग आणि फायनलच्या मध्ये. भोईरगाव चषकाचं जे बॅनर आहे त्याच्यावरून चेंडू अगदी झाडाझुडपामध्ये जाताना पाहिलं आपण 4 धावांसाठी. हा पहिला चौकार इनिंग मधला आणि बॅट्समन तो मिस्टर श्रीकांत ज्याच्या बॅटमधून आला हा चौकार. धावसंख्या 7 वर आहे. अजून 15 चेंडू 17 धावांची गरज. हो निश्चितपणे या जबरदस्त या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळाली. पुन्हा लाऊड अपील लेग बिफोरच्या रूपानं तिथे मात्र पाहू शकाल विकेट किपर यांना सुद्धा मात्र संधी होती. डायरेक्ट हिट झाला असतं तर मात्र त्या ठिकाणी सुद्धा काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु जो इम्पॅक्ट होता तो मात्र कुठेतरी ऑफस्टिकच्या बाहेर होता. हेच पंचांनी हेरलं आणि ही अपील मात्र त्या ठिकाणी नाकारली. परंतु लेगबायच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण केली फलंदाजाने आणि 8 हा आकडा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अजून विजयासाठी आपण जर विचार केला तर इथून सुद्धा 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे येणाऱ्या चेंडूंमध्ये. चांगला रन रेट ठेवलाय 200चा रन रेट ठेवला आतापर्यंत. आपण पाहतोय की 4 चेंडूमध्ये 8 धावा आलेल्या आहेत या ठिकाणी. यावेळेला फुल टॉसला कडक स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट टक साऊंड. इट्स अ 4 रन्स गुड शॉट. अजित ऑन फायर. या सत्रामध्ये आपण अजित पाटेकरचा खेळ पाहिला तर काय जबरदस्त मात्र फॉर्म त्याचा आपण या ठिकाणी पाहतोय. हो इथे मात्र फक्त हलक्यात चीप केला इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिस टायमिंग राहिला. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक फलंदाज होईल बाद. अजित पाटेकर इज गॉन. जास्त वेळ घेऊ नका. जसं फलंदाज बाद होत जाईल तसं खेळाडू कक्षामध्ये तुमची बॅटिंग लाईनअप सेट ठेवा प्लीज. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. इनसाइड आउटचा प्रयत्न केला नंतर ड्रिल करून दाखवत होता अजित की मला गोपणीसारखी बॅट फिरायची होती. मला हेलिकॉप्टर उडवता आला असता कारण चेंडू पायाच्या मध्ये होता. ज्याला इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न बनतो तो चेंडू गेला बॉलरच्या डोक्यावरून लॉंग ऑनच्या दिशेने आणि मस्तपैकी जज करून झेल टिपला आणि जी ब्रेकथ्रूची गरज होती ती संजूनी प्राप्त करून दिली गोलंदाज साहिलने. साहिल चांगला बॅटर सुद्धा आहे आणि धावसंख्या इथे 12 झाले. प्रेक्षक हो अर्धी धावसंख्या झाली आहे आणि आता अर्धी करायची बाकी आहे. आपण पाहू शकता की इथे 3 षटकांचा मुकाबला आणि 3 षटकात 24 धावा करायच्या आहेत. तर पहिल्या षटकामध्येच इथे आपण पाहिलं पहिल्या षटकाच्या अंती 12 धावसंख्या झाली म्हणजे आता येणारे चेंडू 12 आणि धावांची गरज आहे ती 12.
म्हणजे अर्धा टप्पा एका षटकामध्ये पूर्ण केला आणि अर्धा टप्पा आता 2 षटकांमध्ये पूर्ण करायचा आहे. बॉल्ट्रॉन इक्वेशन आहे आणि षटकाला सुरुवात करतो या ठिकाणी माजला आता मात्र कुठेतरी या चमत्कार खेळ करावा लागेल आणि श्रीकांत आता मात्र ऑन स्ट्राईक वरती आहे. त्याच्या सुप्तीला पाहू शकाल नवीन फलंदाज गोविंद उर्फ गोट्या. चला स्पीडअप करा प्लीज, कारण आज आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नाला मिस टायमिंग स्ट्रोक फुलटा चेंडू होता डेपून 1700 चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि त्या ठिकाणी झेल ड्रॉप. एक क्षण असं वाटलं होतं की झेल तिथे पकडला जाईल. जर हा झेल पकडला तर आय थिंक अजूनही येणाऱ्या नवीन फलंदाजावरती तुम्ही दडपण टाकू शकले असते, परंतु तसा खेळ मात्र त्या ठिकाणी झाला नाहीये आणि तब्बल फलंदाजाने 3 धावा कंप्लीट पूर्ण केल्या. प्रत्येक धाव महत्वाची असते, परंतु या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला धावा त्या ठिकाणी बहाल केल्या जात आहेत. हे चुकीचा खेळ, चुकीचा क्रिकेट आज आपल्याला अल्पते पडगे संघाच्या वतीने पाहायला मिळतो आणि या 3 धावाच्या सहाय्यानं 15 धावा धाफलक्यावरती आपण पाहतोय. खराब सुरुवात म्हणू शकता, पण गोलंदाज महाची पहिला चेंडू त्याने अक्षरशः स्वेर टाकला आणि तो पूर्णपणे चान्स देणारा होता फटकेबाजीसाठी आणि कॉन्फिडन्स लेवल वाढवलं बॅट्समनचं त्या चेंडूने. अजून हा फुलर डेचा चेंडू होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न केला, बॅटच्या पुढच्या टळीला लागून घासत गेला विकेट किपरकडे आणि डॉट चेंडू काढला 3 धावांच्या नंतर. धावसंख्या इथे पाहतोय आपण 1.2 षटकांमध्ये 15 एक गडी बाद. येणारे चेंडू 10 आहेत प्रेक्षको आणि फक्त 9 धावांची गरज आहे, परंतु फक्त म्हणून चालणार नाही. हे 4 चेंडू जर माझने चांगले काढले तर या सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो योगी सर. आणि जायलाच पाहिजे. प्रेक्षक सुद्धा मात्र हेच पाहतायत. पहा, जर तुमची जर अशी जर गोलंदाजी झाली तर इथे सुद्धा तुम्ही या सामन्यामध्ये पलटवार करू शकता, हा सामना जिंकू शकता. फक्त तुमच्यावरती स्वतःवरती विश्वास पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे आणि या सर्व गोष्टीचा जर मिलन तुम्ही जर केला तर मात्र या ठिकाणी तुम्ही जय बजरंग चिंचोली संघाला पराभूत करू शकता. तो प्रयत्न मास करतोय. पहिल्या चेंडूवरती जरूर 3 धावा आल्या कार्यसर, परंतु तिथे फिल्डरची चुकी राहिली, परंतु त्यानंतर जबरदस्त वापसी. बॅक टू बॅक 2 चेंडू त्यांनी डॉट हाताळले. हो, खूप छान उल्लेख केला आपण की स्वतःवर विश्वास सर्वात महत्वाचा आहे. आपल्या यशाचं गुपितच आहे की तुमची स्वतःवरती आधी विश्वास ठेवला पाहिजे, बाकी सर्व तुम्ही गोष्टी नंतर करू शकता. पुढे सरकले या ठिकाणी गोलंदाज अजून आखूड टप्पा टाकतोय. चेंडू बॉडीला जणू काय धडकला की काय, पावलांचा वापर केलेला आणि लेग बायचा इशारा शानू सरांचा. या ठिकाणी मिळते 1 धाव. तुमचा स्वतःचा विश्वास असेल तर तुम्ही पूर्ण जग जिंकू शकता. म्हणतात ना की दुनिया झुकती है झुकाना वाला चाहिए, इसके लिए खुद पे भरोसा होना बहुत जरूरी है. प्रकाश भाई भी ऐसे हमेशा कहते हैं कि खुद को भरोसा रखो, हम आगे जा सकते हैं. हमारे प्रकाश भाई बैठे हैं, वो जब से आए तब से पूरी महफिल यहाँ पे सवर गई है आणि सामन्यामध्ये सुद्धा आनंद इथे वाढलाय. लेफ्ट ओव्हर द विकेट, हा चेंडू खराब शॉट मारतोय. हा बबलू पाटीलचा पॅटर्न शॉट आहे, पण या ठिकाणी बॅट्समनला जमत नाही. आणि बघा जसं आपण उल्लेख केला योगी सर की गोलंदाज इथे कमबॅक करू शकतो आणि इथे कमबॅक केले त्याने आणि ते 3 डॉट आतापर्यंत टाकलेत. 3 आधीच्या चेंडूत धावा आल्या, त्यानंतर 3 डॉट टाकले आणि मस्त पद्धतीने सामना सजवलाय. 7 मध्ये आता 8 पाहिजेत प्रेक्षक. या अगोदर मात्र पाहिलं तर चेंडूची संख्या जास्त होती, आता मात्र धावांची संख्या जास्त झालेली आहे. लागोपाठचे 4 चेंडूमध्ये एकही मात्र धाव मात्र तिथे खर्च केली नाहीये. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहतोय आणि पाहू शकाल या ठिकाणी दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. मिस्टर मॅक्स फोडसे यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. देवा ग्रुपचे सदस्य आहेत, वेलकम सुस्वागतम. त्यांच्या सोबतीला तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी त्यांचे सहकारी, त्यांचा सर्व मित्र परिवार इथे मात्र आलेला आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. जबरदस्त सामना, लो स्कोरिंग सामना आहे. 24 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करत आहेत, परंतु या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी साहिल कडून पाहिली, परंतु दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर फक्त माजनं 3च धावा खर्च केला. एक लेग बायच्या स्वरूपात धावा आली होती अवंताच्या रूपानं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी 16 धावा पाहायला मिळतात. म्हणजे येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 8 धाबांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आता मात्र सामना आला कुठे. मी विनंती करतो अल्पते पडगे सांगायला की प्लीज आपण जास्त वेळ एकत्रित येऊ नका. कंटिन्यू तुम्हाला खेळ सुरू ठेवायचा आहे, कारण यानंतर अजूनही आम्हाला सामने भरपूर खेळवायचे आहेत. प्लीज. खूप छान कमबॅक करून दिलं गोलंदाजाने. म्हणजे आपण सकाळपासून जो उल्लेख करतोय की गोलंदाज सुद्धा येथे सामना टर्न करू शकतो. नुसते बॅटरवरती डिपेंडंट राहू नका. तुमची बॉलिंग सुद्धा कमी षटकांच्या सामन्यांमध्ये जर चमकली तर तुम्ही लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा डिफेंड करू शकता आणि ती इथे करामत केली मिस्टर माजने. आज त्याची बॅट आता या सामन्यात नाही चमकली, परंतु त्यांनी बॉलिंगच्या जीवावर तिथे आपल्या सामन्यामध्ये जीव टाकला आणि आपल्या अल्फते पडगा संघाला इथे नक्की विजयासाठी आशा उंचावलेल्या केलेल्या आहेत. नक्कीच संजीवनी दिली आहे. ओ गुड लेंथ, लाऊड अपील, कॉट बिहाइंडची पंचांकडे केली जाते. चेंडूला खाली राहिलं
ऑप्टीच्या लगत होता, गुडल्यांच्या पुढे टप्पा टाकला, चेंडू खाली राहिला आणि बॅटचा फ्लो वेगाने फिरला होता. दरम्यान असं वाटलं की गोलंदाजाला कॉन्फिडन्स होता की ते कॉट बिहाइंड तर नव्हे ना, पण तो नाही, त्या ठिकाणी शांतता पसरली. पण तो योगी सर डॉट चेंडू आला, हा फार महत्वाचा आहे, कारण प्रत्येक चेंडू आता दोन्ही संघांसाठी सुवर्ण चेंडू आहे. हो, निश्चितपणे जी बॅट होती ती मात्र विकेटला ब्रश झाली, त्याचा तो आपल्याला साऊंड इथे ऐकायला मिळाला. परंतु प्रत्येक चेंडू डॉट नंतर मात्र फलंदाजावरती प्रेशर वाढू शकेल आणि लागोपाठचा चौथा चेंडू गोविंद डॉट खेळतोय. खराब क्रिकेट आज गोविंदच्या माध्यमातून पाहतो. येणारे 5 चेंडू शिल्लक आणि आता जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. फटका मिस टायमिंग आहे, हवेत खेळलाय, परंतु मिडॉनला कुठला क्षेत्ररक्षक नाही. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक वेगाने तोशिप पुढे चाललाय, चेंडू पकडतोय आणि 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली. याच गोविंदनं जयदुर्गा षष्ठामध्ये कार्यविसर 2 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता होती आणि उज्ज्वलच्या अगेन्स्ट बॅक टू बॅक 2 षटकार मारून त्या स्पर्धा ती जिंकली होती. परंतु आज या स्पर्धेमध्ये तो स्ट्रगल करतोय. हा क्रिकेट आहे. नक्कीच क्रिकेटमध्ये असंच घडतं की जीवन आणि क्रिकेटमध्ये फारसा फरक नाहीये. असे उतार चढाव येत असतात आणि संकट येत असतात. आपल्यामध्ये सन्माननीय महोदय शांतारामजी मोरे साहेब येत आहेत आणि काही क्षणातच आले सुद्धा. वेलकम टाळचा गजर असू द्या आणि फटाक्याचा कडकडाट असू द्या. 2 मिनिटं सामना थांबवायचा प्लीज. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे मित्रांनो. महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके भगवे आमदार, भिवंडी ग्रामीणचे गोरगरिबांचे लाडके आमदार, ज्यांनी आज हॅट्रिक पूर्ण केली, असे आपले हॅट्रिक आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांचं या ठिकाणी छत्रपती शिवाजी क्रीडांगण नगरीमध्ये भैरगाव चषकामध्ये आगमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आणि पाहू शकाल या ठिकाणी त्यांचे सहकारी सुद्धा या ठिकाणी भरपूर संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. कारण आमदार साहेबांचा पाहिला तर हा जो ग्रामपंचायत आहे तो बालेकिल्ला आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मोरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. नक्कीच आमदार साहेब तुम्हाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू डीजे. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू शिल्लक आहेत. आता डॉट चेंडू आला. यस, थोडस आमदार साहेब आले त्यामुळे थोडस आमचं लक्ष सुद्धा विचलित झालं. परंतु या ठिकाणी बिंगरी शॉट, जसे आमदार साहेबांचा इथे आगमन झाला आणि त्यांचं स्वागत केला श्रीकांतनं षटकाराने. थँक्यू डीजे अजय गायकवाड यांच्या मधुर वाणीतून आमदार साहेबांचं गुणगान गाणारे संगीत. आणि या स्पर्धेमध्ये जशी आमदार साहेबांची पावलं पडली, नक्कीच या स्पर्धेचा जो आनंद आहे तो मात्र द्विगुणित झाला असं म्हणायला हरकत नाहीये. सर्वांच्या आपल्या आशीर्वादानं, सर्वांच्या आपल्या आर्थिक प्रयत्नानं आमदार साहेबांना आपण पूर्णपणे सहकार्य केलं आणि आज महाराष्ट्रातील हॅट्रिक पूर्ण करणारा आमदार म्हणून त्यांची निवड झाली. अर्थात सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब सध्या व्यासपीठावरून या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद लुटतायत. धाव फलकावरती या षटकारानं धावसंख्या मात्र पुढे वाटचाल करते. 23 स्कोर आर लेव्हल आणि विजयासाठी 2 चेंडूमध्ये आता मात्र कंपल्सरी 1 धाबीची आवश्यकता आहे. ती म्हणजे जय बजरंग स्पोर्ट चिंचवली संघाला. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, परंतु कुठेतरी आता वर्चस्व चिंचवली संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने मात्र ऑनसला फक्त दिशा दाखवली. विनिंग शॉट श्रीकांतच्या बॅटमधून आणि हा सामना जिंकलाय जय बजरंग चिंचोली संघानं. सो कॉंग्रॅच्युलेशन चिंचवली, कॉंग्रॅच्युलेशन गिरीदादा पाटील आणि हार्ड लक अल्फते पडगे. ऑफ द मॅच ज्याने अष्टपैलू खेळ प्रस्थापित केला. एका षटकाचा स्पेल हाताला 4 धावा खर्च केला, गडी बाद केले 3 आणि धाबांचा पाठलाग करत असताना आपण जर पाहिलं तर एकूण 21 धावांचं त्यांनी योगदान दिलं आणि तो खेळाडू आहे मिस्टर श्रीकांत मुकणे, चिंचोली संघाचा श्रीकांत मुकणे. प्लीज या, फास्ट या श्रीकांत, जास्त वेळ आपण घेऊ नका. आणि जय गणेश वापले बस संघाला विनंती करतो की आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं आहे, कारण तिसऱ्या फेरीतीला पहिला सामना असणार आहे. टॉस जिंकला वापाले बस संघाने, फिल्डिंग स्वीकारली आणि अमर स्पोर्ट काचे संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे. उपस्थित मान्यवर पाहू शकाल व्यासपीठावरती देवा ग्रुप फाउंडेशनचे सदस्य मिस्टर मॅक्स फोर्से सुद्धा या ठिकाणी आनंद घेत आहेत. 33 इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मिस्टर प्रकाश भाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्याच विभागातील एक उत्कृष्ट कीर्तनकार ज्ञानेश्वरजी महाराज सुद्धा तिथे मात्र उपस्थित झालेले आहेत. आणि ज्याचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालं भिवंडी ग्रामीणचे लाडके सर्वांचे भगवे आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब सध्या या ठिकाणी
एन्जॉय करतायत ही स्पर्धा. श्रीकांत प्लीज फास्ट. या सामन्यातील जो नुकताच सामना इथे संपन्न झाला त्याचे आपण सामनावरचे पुरस्कार या ठिकाणी या उपस्थित सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. तुम्ही पाहता मित्रांनो, जय महाराष्ट्र मित्रमंडळ भुईरगाव आयोजित भुईरगाव चषक 2024 आणि या स्पर्धेला तब्बल 15 वर्ष आज पूर्ण होत आहेत. आणि नियती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्मान्य प्रकाशभाई याचकडून श्रीकांत मुकनेला तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा या ठिकाणी दिले जाणार आहे. जे दोन संघ क्वालिफाय झालेले आहेत, टॉप 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. मितेश 11 कुरुंद आणि सरस्वती स्पोर्ट खाली संघाला सुद्धा विनंती असेल की आपण या ठिकाणी या त्वरितच आजोबांची रिपोर्टिंग करावी, कारण हा सामना संपल्यानंतर आपण जो ड्रॉ आहे तो ड्रॉचा कार्यक्रम सुद्धा करणार आहोत. पाहू शकाल श्रीकांतच्या सोबतीला 2 अंगरक्षक सुद्धा आलेले आहेत सिक्युरिटीसाठी, कारण पारितोषिक भरपूर आहेत. एका सामनावीरासाठी तब्बल आपण 6 पारितोषिक या स्पर्धेमध्ये देत आहोत. मी सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतोय की जी आकर्षक ट्रॉफी आहे ते आपल्या शुभ हस्ते आपण वितरित करावी. गिफ्ट हॅम्पर सुद्धा द्या आपण. तदनंतर ज्ञानेश्वरजी महाराज आपल्यामध्ये आहेत. जी हेड कॅप आहे, हेड कॅप आपण या ठिकाणी वितरित करा. परेश थोडा पुढे आपण. हेड कॅप जी आहे आपण ज्ञानेश्वरजी महाराजांच्या शुभ हस्ते देत आहोत. मॅक्स फोर्स आपल्यामध्ये आहे, त्याच्या शुभ हस्ते आपण जो स्वीट बॉक्स आहे अनंत हलवाईच्या माध्यमातून हेमंत पाडेकर यांनी आम्हाला दिलेला आहे. मॅन फ्रॉम चिंचवलीचे ते आहेत आणि त्यांच्या मॅक्स फोर्स यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. आणि प्रकाशभाई याचकडून सुद्धा पुढील जो स्वीट बॉक्स आहे, स्वीट बॉक्स आणि प्रकाशभाई यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा आपण इथे देत आहोत. आणि तो स्वीट बॉक्स पाहिला तर आम्हाला भोईरगावचे महेंद्र शिलार याचकडून देण्यात आलेले आहेत. चला एकीकडे सामना सुरू करायचा आहे, प्लीज जास्त वेळ घेऊ नका. आणि आपण लगेचच या ठिकाणी महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके आमदार, भगवे आमदार, भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार, हॅट्रिक पूर्ण करणारे आमदार शांतारामजी मोरे साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं सन्मानित करीत आहोत. आणि हा सन्मान आमदार साहेबांनी स्वीकारावा अशी आपणास विनंती करतोय. पाहू शकाल या स्पर्धेचा आपण जर विचार केला